कुणाची बायको जाते पळून, कुणाची मुलगी जाते पळून. अरे काय फायदा तुमचा, तुम्हाला तो पुरुषार्थ मिळून? काय फायदा तुमचा, तुम्हाला तो पुरुषार्थ मिळून? नमस्कार सर्व बंधू भगिनींना, मित्रांनो. आपण बघायला गेलं, आपण पाहायला गेलं, किती वेळस तरी आपल्या लक्षात येतंय, नजरेनं दिसतंय, कानावर येतंय, ऐकायला येतंय. कुणाची तरी मुलगी पळून जाते, आपल्याला ऐकायला भेटते. कुणाची बायको पळून जाते, आपल्याला ऐकायला भेटते. पण खरंच ह्या गोष्टी ज्या ज्या प्रकारच्या आपल्या कानावर येतात का, आणि ह्या योग्य आहेत का? तुमच्या दृष्टीनं मी जे सांगणार आहे, मी जे बोलणार आहे, हे तुमच्या दृष्टीनं ते महत्त्वपूर्ण भलेही नसल, तुम्ही त्याला महत्त्व देणारच नाही. पण ज्या ज्या दादाची, ताईची, बाईची, माईची मुलगी पळून गेली ना, तिला विचारा, तिच्या काळजाला विचारा की तिच्यावरती कुठलं संकट कोसळलेलं आहे, तिच्या मनामध्ये कुठला विचार चालू आहे, तिच्यावर कुठलं दुःख कोसळलेलं आहे आणि तिला कुठलं दुःख झालेलं आहे. ज्या ज्या वेळेस या गोष्टी घडतात, कुणाची मुलगी पळून जाते, कुणाची बायको पळून जाते, गौरवास्पद गोष्टी नाहीत या. ह्या गोष्टी गौरवास्पद नाही, या गोष्टीतून मान वाढायजोगा नाही, या गोष्टीने सन्मान वाढत नाही. या गोष्टी ज्याच्या ज्याच्या नशिबाला आल्या, ज्याला ज्याला ह्या गोष्टी भोगायचं काम पडलं, त्या त्या मर्दांना विचारा, त्या त्या माणसांना विचारा, त्या त्या एखाद्या ताईला विचारा, ताई तुमची मुलगी पळून गेली, तुम्हाला कसं वाटतंय? या कुणापुढं बोलायच्या गोष्टी नाहीत, कुणापुढं सांगायच्या गोष्टी नाहीत. ज्याच्यावर जो प्रसंग येतो तोच या गोष्टीला सामोरं जातो. मुलगी का पळून जाते? आपण बघितलंय, आपला विषय तोच आज घेतलेला आहे. भरपूर जणांना माहिती आहे, संपूर्ण जनतेला माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे मुलगी का पळून जाते. आपण हा दोन विषय घेतलेत की मुलगी पळून जाते आणि बायको पण पळून जाते. तर मुलगी का पळून जात असावी, पहिले या गोष्टीवर आपण थोडा उजेड टाकूया. तुम्हाला जरे माहिती आहे, मला माहिती आहे की तुम्हाला 100% या गोष्टी माहिती आहे आणि 100% तुम्हाला या गोष्टीची जाण आहे. जरी तुम्हाला जाण आहे, आपल्यासारख्या, तुमच्यासारख्या, आमच्यासारख्या अजून सुद्धा काही सुशिक्षित जी मंडळी आहे, त्यांना जे माहिती आहे ते मुठभर लोकांना माहिती आहे, काही टक्के लोकांना माहिती आहे. बोटावर मोजता येतील फक्त इतक्या जनतेला माहीत आहे की हा वेळ आपल्यावर का येतो, हा प्रसंग आपल्या बाबतीत का घडतो आणि आपल्याला याला तोंड द्यायचं काय काम पडतंय आणि काऊन पडतंय. मुली पळून जातात, त्याला कारणही तसे असतात. मुलगी पळून जाण्यामागं एकमेव आणि एकमेव तीच जबाबदार आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कुठल्याच गोष्टीला आपण एकेरी महत्त्व देऊन चालणार नाही की माझी मुलगी पळून गेली, माझं तोंड काळं झालंय, सन्मान हिरावून घेतलाय, मान वर करून चालायची ताकद नाहीये, मी क्षीण झालोय, मी आत्महत्या केल्याशिवाय आता पर्याय नाही. ज्या वेळेस ह्या गोष्टी आपल्या कानावर येतात, मनात येतात, त्या टायमाला फक्त मुलगी जबाबदार आहे ही गोष्ट सर्वांच्या मनामध्ये ठाम बसलेली असते, पण ती साप चुकीची आहे. तुमच्या मतानुसार ती चुकीची नसल, पण माझ्या मतानुसार मी सांगतो, मुलगी पळून जर गेली असेल तर ती तिच्या मनानं आणि स्वतःच्याच निर्णयानं गेली, तिच्यावर तो प्रसंग आला, त्याला आपण जिम्मेदार नाहीत असं म्हणता येणार नाही. कारण ज्या ज्या वेळी लेकरू तरुणपणाकडे त्याचं पदार्पण होतंय, ज्या ज्या वेळी आपली मुलगी सुज्ञान बनत चालते, ज्या ज्या वेळी घरामध्ये एक वेगळं वातावरण तयार व्हायला लागतंय,
त्यावेळेस आपण त्या लेकराकडं लक्ष देत नाही. माय बहिणी ह्या प्रत्येकाला असतात, मुली ह्या प्रत्येकाला आहेत, पण आपण त्या गुलाबाच्या कळीकडे लक्ष देत नाही. आणि वेळ प्रसंग असा येतो की त्या कळीला वातावरणामधली एखाद्या थंडगार गुलाबी हवेची एक झुळक लागली की ती गुलाबाची कळी फुलायला सुरुवात होते. आपण तिच्या फुलण्याकडे आपण लक्ष देत नाही. ठीक आहे, तुम्ही पालक असाल, पालक या बारीक सारीक गोष्टी घरातल्या नाही लक्ष देऊ शकत, होऊ शकत नाही. पालकामागं माणसामागं जगभरचे कामं असतात. घर प्रपंच चालवायचं आहे, चालवणं साधी गोष्ट नाही, लय जिकिरीचं काम आहे. तो पालक, ते वडील, ती वडीलधारी मंडळी जेवढी असेल तेवढी आपल्या प्रपंचासाठी राबत असते आणि ते पाहिजे तितक्या प्रमाणात घरात लक्ष नाही घालू शकत. पण घरात राहणाऱ्या माता बहिणीने त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आईची चाल मुलीला किंवा मुलीची चाल आईला, या दोन्ही पार्ट्यांना, या दोघी जणीला माहीत असतंय. माय मोठी असते, माईला त्या गोष्टीची जाण असते, माईला त्या गोष्टीमधून ती बाहेर आलेली असते, तिनं दुनिया पाहिलेली असते, पण त्या लेकरानं पाहिलेली नसते. त्याच्यामुळं हे समोर येणारे धोके हे सर्व त्या आईनं लक्षात ठेवून त्या मुलीकडं बघितलं पाहिजे. वय मॅटर ठेवलं पाहिजे. माझी मुलगी लहानची मोठी होत आहे, स्टेप बाय स्टेप हे लक्षात घ्यायच्या गोष्टी आहेत. हिची नजर कशी आहे, ही कुणाकडं बघते, घरात गप्पा गोष्टी कशा प्रकारच्या आहेत, ही बोलते, ही हसते, ही मनाला असते किंवा आपण बोलल्यानंतर असते. बारीक बारीक गोष्टीचा विचार जर केला तर आईच्या सहज लक्षात येतंय की आपली मुलगी आता उपवर होत आहे, वयात येत आहे, फुलत आहे आणि फुलणार आहे. पण भरपूर साऱ्या महिला, भरपूर साऱ्या आया या गोष्टी लक्षात ठेवत नाही, आपल्या मुलीकडं लक्ष ठेवत नाही. आणि ज्या पिकाकडं शेतकऱ्याचं लक्ष नसतंय, ज्या कुठल्या गोष्टीकडं त्या मालकाचं लक्ष नसतंय, मग ती कुठल्याही प्रकारची गोष्ट असेल, ज्या गोष्टीकडं आपण लक्ष देत नाही त्या गोष्टीचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. लक्ष दिलंय, त्याच्याकडं ध्यान दिलंय, त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलंय, त्या टायमालाच ती गोष्ट व्यवस्थित राहते. माय माऊल्यानं या गोष्टीकडे ध्यान द्यायचंय. आपणही त्या गोष्टीत, आणि उद्या काही करता काही जर झालं तर त्या मुलीचा बाप सुद्धा दोषी आणि ती मुलीची आई सुद्धा दोषी. परिणाम ह्या दोघायला भोगावा लागतोय. समाजाच्या जे काही तेढ निर्माण होते, समाजापुढं जे खाली मान घालून चालायचा टाइम येतो, हे दोघावर येतो. असं नाही की पालकावर येतो आणि आईवर येत नाही. या प्रसंगाला दोघांना पण सामोरं जावं लागतंय. मुलगी निघून जाणे, मुलगी पळून जाणे ही साधी गोष्ट नाही. ती काय ऑलिम्पिकमध्ये पळून काही पदक जितून आणणार नाही आणि तुमचा गौरव होणार नाही, तुमची कॉलर टाईट होणार नाही. पळून जाण्यामागचं कारण वेगळं असतंय. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या लक्षात घ्यायजोग्या असतात, पण त्या गोष्टीकडे कुठला बाप लक्ष देत नाही, कुठली आई लक्ष देत नाही, कुठला भाऊ लक्ष देत नाही, कुठला चुलता लक्ष देत नाही, कुठला मामा लक्ष देत नाही, कुठला शेजारी पाजारी लक्ष देत नाही. आणि मग त्या गोष्टीला एक वेगळं वळणावर जाते आणि वेगळ्या वळणावर गेल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आपल्या घरामध्ये कोण येतंय, आपल्या घरून तीनदा कोण जातंय, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, आपण त्या गोष्टीचा हिशोब केला, आपण त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलं तर मुलगी आपली आहे. आपण त्याला जसा जसा आकार द्याल
त्या प्रकारचा आकार त्या मुलीला बसतो. कारण हे एक ओल्या चिखलाची बनवलेली मूर्ती असते, ओल्या चिखलाची बनवलेली बाहुली असते. तुम्ही जो आकार द्याल त्या आकारामानाप्रमाणे ते लेकरू घरात घडत असतं. पण ते कसं घडून राहिलंय याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि मग ते ओबड-धोबड घडल्यामुळं त्याचा पूर्ण नुकसान भरपाई आपल्याकडून केल्या जाते. शर्मिंदगी समाजामध्ये झेलावं लागते. मोठ्या सोप्या गोष्टी नाहीत ह्या. मुलीच्या बाबतीतली गोष्ट तुम्हाला सांगून राहिलोय. शिक्षण घेते आहे, कशी शिकते आहे, काय शिकते आहे, याचा कधीच कुठल्या पालकानं अभ्यास केला नाही, विचार केला नाही. तिच्या कधी वह्या पाहिल्या नाही, तिचे पुस्तकं पाहिले नाही, कुठं कोणाचं नाव लिहिलेलं आहे का, कुठं कोणाचं काहीतरी क्लू सापडतोय का, गरजच नाही. कोणाला त्या गोष्टीची गरज पडली नाही. कारण प्रत्येकामागं आपापल्या कामात ही दुनिया तल्लीन आहे. प्रत्येकामागं एक वेगवेगळा विचार मनात ठासून भरलेले आहेत. त्याच्यामुळं कोणीच या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. माणूस माणसाच्या कामात तल्लीन आहे, बाईच्या कामात तल्लीन आहे, पोरगा असेल तो पोरगा पोराच्याच कामात तल्लीन आहे, पोरगी असेल पोरगी पोरीच्याच कामात तल्लीन आहे. एकमेकाचा कुठंच सामसूम नाही, कुठंच एकमेकाचा कुणाला विचारच नाही. प्रत्येकाचा मोबाईल कोणी तपासायला रिकामा नाही. कुणाचे कॉल येतात माहिती नाही, कुठून काय चॅटिंग होते याची गरज नाही, कोणाला कवा कुठून बोलावलं जातं याचं तारतम्य नाही. कुणालाच कुणाच्यावरून गरज राहिलेली नाही. जी गरज नाही म्हणून या गोष्टी घडतात आणि वातावरणामध्ये त्या बिघडतात. तुम्ही त्या कळीला बाहेरची हवा लावू देऊ नका. मग बघा तुमचं कसं रोपटं भरभरून येतंय, सद्गुणाच्या मार्गाने वाढायला लागतंय आणि तुमचं नाव मोठं होतंय. पण आपल्यात ती कुवत राहिली नाही, कुठल्याच पालकात राहिली नाही. दोषी झाल्यानंतर ह्या गोष्टी घडून गेल्यानंतर मग नंतर आपले डोळे उघडते आणि नंतर मग आपण त्यावर विचार करायला लागतो. आपलं सर्च इंजिन नंतर सुरू होतं, अदुगर नाही. म्हणून आपण विनंतीपूर्वक आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या लेकराईकड, आपण आपल्या पाल्याईकड एक विशिष्ट प्रकारचं ध्यान द्या, एक विशिष्ट प्रकारचा त्याला निगराणी खाली ठेवा. त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं गवा झाल्याशिवाय राहणार नाही. मुलीच्या बाबतीतली आपण थोडक्यात माहिती घेतली, पण बायकोच्या बाबतीतली माहिती घ्यायचं झाल्यास बायकोच्या बाबतीतली माहिती सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आणि तितकीच महत्त्वपूर्ण आहे. मुली जातात कळलेलं आहे, पण खुद बायका जातात. मग नवरे काय करत बसतात? विचार करायची गोष्ट आहे. जर बायका जातात मग हे काय हजामत करायचं काम करतात? ती जर पळून जाय इतक्या लास्टच्या स्टेपपर्यंत पोचली, त्या माणसाची बायको का पोचली? या माणसामध्ये, या मर्दामध्ये तिला कुठली गोष्ट एक विचित्र वाटली की माझ्या सराउंडमध्ये मला जे जे पाहिजे ते भेटत नाही, म्हणून की काय तिला वेगळ्या रूटवर जायचं काम पडतंय. या चांगल्या फुललेल्या संसारामध्ये हा संसार बाजूला सारून ती जर पळून जात असेल तर तिच्या मागं सुद्धा माणसाचाच आणि माणूसच जबाबदार. परपुरुषाकडे एखाद्या महिलेचं जर आकर्षण वाढत असेल तर ते सुद्धा लक्षात येतंय. जागृत कुठलीच गोष्ट नाही, पळून जाणं साधं नाही. घरात वातावरण कसं तयार होऊन राहिलंय, बायकोला आपल्या काय पाहिजे, नुसत्या बडबड 4 पोळ्या चुरून दिल्या आणि तू काय म्हणलं, तिचं पोट फक्त 4 पोळ्या खाया इतपतच फायदा होईल एवढं नाही.
जे लागतंय ते लक्ष्मीच्या जातीला भेटलं पाहिजे. जर तिला व्यवस्थितरित्या आपल्या घराच्या आतच ते वातावरण असलं, ते वातावरण भेटलं, तिला पाहिजे त्या गोष्टी त्यावेळेस तिला भेटल्या, बाई बळच पळून जात नाही. आपण विचार करायला पाहिजे. ती पळून जर जात असेल तर ती कशासाठी जाऊन राहिली? तिकडं पळून गेल्यानंतर तिला काय भजे पाहिजे होती म्हणून गेली का? तिला काय जिलेबी पाहिजे होते म्हणून गेली काय? तिला काय इकडं भाकर तुकडा भेटत नव्हता म्हणून गेली काय? तिकडं काय लय पैसा होता म्हणून गेली काय? ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करून मांडल्या पाहिजेत. की कुठंतरी कमकुवतपणा आपल्या घरामध्ये दिसला, कुठंतरी कमकुवत घरात दिसला, कुठंतरी कमकुवतपणा त्या माणसात दिसला, त्यामुळं त्या बाईला या घराकडं पाठ फिरवावी लागली आणि तिला दुसऱ्या अनोळखी माणसाकडं जावं लागलंय, त्याच्यासोबत पळून जावं लागलंय. मेन कारण आपण माणूस कधीच लक्षात घेत नाही. ह्या गोष्टी सगळ्याला माहीत आहे, आम्हाला सगळं माहीत आहे म्हणता येते. सगळं माहीत असून सुद्धा पेपरात का 0 मार्क भेटतात? ह्या गोष्टीला का तोंड द्यायचं काम पडतंय? सहजगत्या घडतंय का हे सगळं? हे का वाऱ्यासारखं आलं आणि वाऱ्यासारखं गेलं असं म्हणता येईल का? शक्य नाही त्या गोष्टी. आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, आपल्याला याच्याकडं लक्ष ठेवावं लागणार आहे, आपल्याला या गोष्टीकडे ध्यान ठेवावं लागणार आहे. आपल्या कानावर गोष्टी समाजामध्ये अदुगर या गोष्टीची कुजबूज सुरू असते. कुणाची बायको पळून जाणार असेल तर समाजामध्ये या गोष्टी अदुगर उमलायला सुरुवात होते, समाजामध्ये या गोष्टीचं फळ फुटायला सुरुवात होते आणि त्याची महक सगळीकडं पसरायला सुरुवात होते. पण आपण त्या गोष्टीकडे ध्यान देत नाही, त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपलं असं होऊ शकत नाही, कधीच नाही. या गोष्टी आपण इग्नोर करतो आणि आपण ज्या गोष्टीला महत्त्व दिलं नाही, आपल्या कानावर आलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही, म्हणून या गोष्टी घडतात. मुलीच्या बाबतीत तसंच असतंय. सर्वत्र घडतंय, वातावरण दिसतंय, कानावर बी येतंय. पण आपली मुलगी असते, लाडाची असते, संगोपन चांगल्या प्रकारचं केलेलं असतंय. भडकन आपल्याला आपल्या लेकीवर ऑब्जेक्शन घेता येणार नाही किंवा घेता येत नाही. पण तुम्ही अनुभव तर घेऊ शकता. जग काय म्हणतंय टेहळणी करू शकता, कुणावर लक्ष तरी देऊ शकता, अनुभव तर घेऊ शकता. पण ही मंडळी सध्या अनुभव घ्यायच्या बी लायकीची नाही आणि कुणी अनुभव घेत बी नाही. माणसानं सुद्धा या गोष्टीकडे इग्नोर करायचं नाही. माणसानं समाजामध्ये काय घडतंय, इतकुल्या गोष्टी फुसक्या सुटतात. जमाना इकडं तिकडं वावधळ पेटत चालतंय, वावधन सुटत चालतंय. आपल्या घरच्या इज्जतीचं, आपल्या घरच्या आबरूचं जे वातावरण खराब होत चालतंय, वावधन चालतंय, हवा सुटत चालती, प्रत्येकाच्या कानावर गोष्ट पसरत चालते. पूर्ण गावभर याची दौंडी तयार होती, पण आपल्या कानावर येत नाही आणि आली तरी आपण ती मानत नाही. परिणाम आपल्या समोर जेव्हा येतोय तेव्हा आपल्याला त्या परिणामाला सामोरं जावं लागतंय. मग ती गोष्ट मुलीच्या बाबतीत असेल, मग ती गोष्ट एखाद्या माणसाच्या बायकोच्या बाबतीत असेल. प्रत्येकानं सांभाळून घेणं काम आहे. प्रत्येकाच्या वाट्याला हे प्रसंग असे भविष्यामध्ये सांगतो, हे प्रसंग दाट होत जाणार. आणि याचा तुम्हाला आज जरी वाटतंय आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला सगळं माहिती आहे, काही सांगायची गरज नाही, आम्ही गरज आहे म्हणून सांगत नाही, पण हे याची तीव्रता वाढत राहणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये गरज नव्हती, पूर्वीच्या काळामध्ये कोणालाच गरज नव्हती. एका माणसाकडे 4 बाया सेवेत, तरी तो सगळ्याच्या सेवेत पुरायचा. आणि आता कितीही बाई सुंदर असू द्या, कितीही बाई कशी असू द्या, मौल्यवान असू द्या, लौकिक असू द्या, सौंदर्यवान असू द्या, पण ती आपल्याकडून सांभाळल्या जात नाही, या गोष्टीची खंत वाटते. प्रत्येक माणूस जातीला माझी आग्रहाची विनंती असेल की दादा,
तुला जर तुझी मुलगी सांभाळता नाही आली, तुला जर तुझी बायको सांभाळता नाही आली, तर तू पुरुष जातीचा होऊन फायदा नाही, तुला पुरुषार्थ भेटून काही फायदा नाही. म्हणून सांगणं दादा हो, आपल्या मुलीवर लक्ष ठेवा, आपल्या बायकोवर लक्ष ठेवा. कारण एकदा का मुलगी पळून गेली, एकदा का बायको पळून गेली आणि तुमची इज्जत जर मातीत गेली, पुन्हा उठत नाही भो. त्यो मान भेटत नाही, त्यो सन्मान भेटत नाही. एकदा मातीत मिसळलेला मान सन्मान पुन्हा वर डोकं काढू देत नाही. म्हणून वेळेच्या आत आपण हुशार होणं, वेळेच्या आत आपण निर्णय घेणं, वेळेच्या आत कुठलीही गोष्ट हाताळणं ही आपल्या कधी फायद्याची होईल आणि फायद्याची झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो दादा, मी जे सांगितलंय तुम्हाला तुच्छ वाटलं असन, तुम्हाला हलक्या क्वालिटीचं वाटलं असन, तुम्ही इग्नोर केला असन, काहीतरी सांगून राहिलेत असं तुम्हाला वाटत असन, पण परिणाम पाहायला भेटल्यानंतर मात्र त्याचं दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. चला मित्रांनो, सांगायजोगं भरपूर आहे, पण तुम्हाला सर्व समजतंय. पूर्णच सांगायची गरज नाही, सगळंच सांगायची गरज नाही. म्हणून बाकीचं सगळं तुम्हाला माहीत आहे. हा हेतू मनाशी बाळगून हे तुमच्यावर सोडतो, तुमच्यावर सोपवतो. त्याला काय हरकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ, हा प्रसंग, ही गोष्ट, ही कथा कशा प्रकारची वाटली, ही सूचनासुद्धा कशा प्रकारची वाटली, ही जर सूचना तुम्हाला आवडली असेल किंवा नसेलही आवडली तरी कमेंट करून सांगा. दादा, तुम्ही जी गोष्ट सांगितली, जो प्रसंग सांगितलाय, ह्यो आम्हाला आवडलाय किंवा आवडला नाही, प्लीज एकदा कमेंट करून अवश्य सांगा. आणि जरी आवडो ना आवडो तरी हा प्रसंग भले तुमच्यासाठी असू द्या किंवा नसल पटला तर आपल्या मित्रासाठी असू द्या, या मित्राला सुद्धा आपण हा प्रसंग शेअर करा. आवडला लाईक करा, मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.